एनडीए 400 पार करणार का? ते मोदींना बहुमत मिळवून देणार का? भाजपला 250 जागा मिळणार? या सगळ्या चर्चा सुरू असताना प्रशांत किशोर यांनी ठामपणे सांगितलंय की भाजप 2019 पेक्षा जास्त जागा जिंकणार। प्रशांत किशोर राजकीय रणनीतिकार। 2014 मध्ये मोदी विजयात ज्यांची महत्त्वाची भूमिका होती त्या प्रशांत किशोर यांच्या एका मुलाखतीने खळबळ माजली। 2024 मध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार नाही, मोदींच्या विरोधात खूप नाराजी आहे, इंडिया आघाडीला मोठं यश मिळेल, सगळीकडे ही चर्चा सुरू असताना प्रशांत किशोर यांनी मात्र ठामपणे सांगितलंय की भाजपला बहुमत मिळेल। एका मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणतात, मला वाटतं की मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येत आहे, त्यांना गेल्या निवडणुकी इतक्या जागा मिळू शकतात किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागाही मिळू शकतात। एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्याचं सरकार आणि त्यांच्या नेत्याच्या विरोधात राग असेल तर पर्याय असो वा नसो लोक त्यांच्या विरोधात मतदान करून सत्तेतून त्यांना बाहेर काढतात। आजपर्यंत आपण ऐकलं नाहीये की मोदीजींच्या विरोधात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे, निराशा असू शकते, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून अपेक्षा भंगाची भावनाही असू शकते, पण मोदींच्या विरोधात राग नाहीये, त्यांना सत्तेतून बाहेर करण्या इतका राग मतदारांमध्ये नाही। मोठमोठे विश्लेषक मोदी पुन्हा बहुमताने सत्तेत येणार हे मान्य करायला तयार नाहीत। अशा वेळी प्रशांत किशोर यांच्या भविष्यवाणीने खळबळ उडवून दिली। भाजप समर्थक खुशीत आहेत, पण विरोधकांना मात्र हे पचलेलं नाही। ते प्रशांत किशोर आहेत, ते काय अंदाज देऊ शकतो? इंडिया आघाडीच्या बाजूने कधीच दिसले नाही या 3 महिन्यात। ते महिन्याला रंग बदलतात, त्याच्यामुळे ते पहिले रणनीतिकार होते, आता राजनीतिकार झाले। बिहारच्या पुढच्या निवडणुकीत नितीश कुमार ऐवजी किंवा बीजेपी सोबत प्रशांत किशोर दिसतील का, याच्या मागे हे दडलेलं आहे। वास्तविक पाहता बीजेपी 180च्या खाली गेलेली आहे 5व्या फेज नंतर, आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीचे भाषणं देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदीजी देत आहेत याच्यावरून जनतेच्या लक्षात आलेलं आहे। महाराष्ट्र असो की पश्चिम बंगाल, याबाबत कुणीही ठामपणे सांगू शकत नाहीये। प्रत्येक ठिकाणाहून येणारे वेगवेगळे विश्लेषण आणि मोदींचा 400 पारचा नारा यामध्ये सगळे अडकले असताना प्रशांत किशोर यांच्या या विश्लेषणामुळे पुन्हा एकदा भाजपमध्ये आनंद आहे। अनेकांना निवडणूक जिंकू देणार प्रशांत किशोर जेव्हा बोलतात तेव्हा किमान राजकीय पक्ष त्यांना गांभीर्याने घेतात। आता 4 जून सांगेल कुणाचा अंदाज खरा कुणाचा खोटा। अमित मोडकसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।